नेक्स्ट इज मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आपण पिरियॉडिक टेबलमध्ये असणारा पिरियॉडिक ट्रेंडचा अभ्यास करतो आहोत, ज्यामध्ये आपण नेक्स्ट पॅरामीटर किंवा नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक कन्सिडर केलेला आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. सो ज्यावेळेस आपण पिरियॉडिक टेबलच्या स्ट्रक्चरचा अभ्यास केलेला त्यावेळेस आपण बघितलेलं, आपण असं बोलत होतो की जो पी ब्लॉक असतो, ह्या पी ब्लॉकमध्ये अशी झिगझॅग लाईन आपल्याला दिसलेली. या लाईनचं सिग्निफिकन्स काय होतं? या लाईनच्या लेफ्ट साईडला असणारे एलिमेंट्स मेटल होते, राईट साईडला नॉन मेटल होते आणि अलॉंग ते जे एलिमेंट्स होते त्याला आपण बोलत होतो मेटलॉइड. सो आता याचाच आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. अगेन आपण सेम स्टाईलमध्ये जर आपण पिरियडचा विचार केला तर अलॉंग द पिरियड मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं काय होतं, आणि जर आपण ग्रुपचा विचार केला म्हणजे टॉप टू बॉटम जर आपण गेलो तर ह्या ग्रुपच्या अलॉंग हे मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सोबत काय घडतं किंवा काय पॅटर्न किंवा काय ट्रेंड मिळतो त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. सो मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन अ पिरियड, जे आपण स्ट्रक्चरमध्ये ज्याचा अभ्यास केलेला तेच इथे मेन्शन केलेलं आहे. इन अ पिरियड metals like sodium, magnesium are on the left side, then non-metals like sulfur, chlorine are on the right side, and metalloids like silicon are in between them. A zigzag line divides a table. Left of the line are metals, right of the line are non-metals, along the border are metalloids. Okay. The arrangement depends on their ability to lose and gain electron. ही arrangement depend करते त्या एलिमेंटची ability काय आहे इलेक्ट्रॉन लूज करण्याची किंवा गेन करण्याची त्यावर. सो आता हा मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा ट्रेंड बघण्याआधी आपल्याला दोन टर्मची रिव्हिजन करायची किंवा दोन टर्म्स आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये फर्स्ट टर्म आहे एक न्यूक्लिअर चार्ज. दोन टर्म आपल्याला बघायचे आहे, एक इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि दुसरे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी. याचा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे ज्यावेळेस आपण आयोनिक कंपाऊंडचा अभ्यास केलेला. सो फर्स्ट पॉईंट इज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जचा अर्थ काय असतो? आपण ज्यावेळेस ॲटमचा अभ्यास केलेला त्यावेळेस आपण बघितलेला की न्यूक्लियस असतो, आपण म्हणतो की न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन असणार आहे. प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज असतात, इलेक्ट्रॉन अराउंड सराउंडिंग मध्ये मूव्ह होत असतात, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असतात. पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये अट्रॅक्शन असतं आणि म्हणून न्यूक्लियस या त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला एकत्र धरून ठेवतो. इलेक्ट्रॉन्स आर हेल्ड बाय पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या पॉझिटिव्ह चार्जमुळे हे इलेक्ट्रॉन एकत्र पकडून ठेवलेले असतात. बट इनर्शियल इलेक्ट्रॉन ब्लॉक सम ऑफ दिस अट्रॅक्शन अँड बॅलन्स इलेक्ट्रॉन फील लेस अट्रॅक्शन दॅन द ऍक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज. बट आता इथे काय होतं, जर आपण डिफरंट शेलचा विचार केला, ठीक आहे, तर ही जी आउटर मोस्ट शेल आहे यामध्ये असणारा जर मी एक इलेक्ट्रॉन कन्सिडर केला आणि इनर शेलमध्ये असणारा जर मी एक इलेक्ट्रॉन कन्सिडर केला तर हा जो आउटर मोस्ट शेलमध्ये असणारा हा जो इलेक्ट्रॉन आहे ना, हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्सपिरियन्स करणार आहे किंवा त्यात तो जेवढी पूल एक्सपिरियन्स करणार आहे ही पूल ऍक्च्युअल मध्ये हा जो इलेक्ट्रॉन आहे याने जी एक्सपिरियन्स केलेली पूल आहे त्यापेक्षा कमी असणार आहे. ऑब्वियस आहे, जेवढा डिस्टन्स वाढणार आहे म्हणजे इथे हा सेंटरला न्यूक्लियस आहे किंवा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो आजूबाजूला असणारे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करणार आहे. जसं जसं डिस्टन्स वाढेल तसं तसं हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणार आहे. डिस्टन्स जसं वाढेल तसं हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणार आहे. त्याच लॉजिकनी हा जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतो, हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऍक्च्युअल जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा पूल त्याने एक्सपिरियन्स केली पाहिजे त्यापेक्षा कमी फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा कमी पूल एक्सपिरियन्स करतो. आणि ही जी पूल असते किंवा ही जी रिड्यूस पूल असते, या रिड्यूस पूलला किंवा रिड्यूस फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय बोलतो, त्याला आपण बोलतो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय? 100% फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो एक्सपिरियन्स करत नाहीये, त्यापेक्षा कमी फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा कमी पूल तो एक्सपिरियन्स करत आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आणि त्यालाच आपण बोलतो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. सिंपल आहे. सो इलेक्ट्रॉन्स आर हेल्ड बाय पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द न्यूक्लियस बट इलेक्ट्रॉन्स ब्लॉक सम ऑफ दिस अट्रॅक्शन. आपण असं बोलू शकतो, हे जे आतमध्ये असणाऱ्या शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन असतात हे काय करतात, हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्लॉक करतात, अडवून ठेवतात, आणि त्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन therefore valence electron feels less attraction than actual nuclear charge. त्यामुळे actual nuclear charge जेवढा असतो त्याच्यापेक्षा कमी अट्रॅक्शन हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फील करतात. दिस रिड्यूस पूल और रिड्यूस फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ठीक आहे. सोप्या शब्दामध्ये आपण काय बोलू शकतो, व्हॅलन्स शेलमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन असतो हा इलेक्ट्रॉन जेवढा ऍक्च्युअल त्यांनी फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्सपिरियन्स केलं पाहिजे त्यापेक्षा कमी फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो एक्सपिरियन्स करतो. आपण असं बोलू शकतो की आतमध्ये इनर शेलमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन असतात ते त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आतमध्ये ब्लॉक करतात आणि त्यामुळे याने एक्सपिरियन्स केलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कमी असतं. या रिड्यूस न्यूक्लिअर चार्जला आपण बोलतो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ठीक आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. सेकंड थिंग आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्यासाठी आपण आयोनिक कंपाऊंडचं एक्झाम्पल ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आपण आयोनिक फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्डचा ज्यावेळेस आपण अभ्यास केला त्यावेळेस आपण NaCl या आयोनिक कंपाऊंडचं एक्झाम्पल घेतलेलं. ठीक आहे. NaCl म्हणजे काय? सोडियम क्लोराईड. NaClचं आपण फॉर्मेशन बघितलेलं. यामध्ये Na सोडियम काय आहे? सोडियम इज अ मेटल, क्लोरीन इज नॉन मेटल. मेटल आणि नॉन मेटल कशा पद्धतीने कंबाईन होता ते आपण बघितलेलं. सोडियम इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 281, क्लोरीन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 287.
याला स्टॅबिलिटी पाहिजे आहे, याला स्टॅबिलिटी पाहिजे आहे. याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे. स्टॅबिलिटी पाहिजे म्हणून हा काय करणार, हा 1 इलेक्ट्रॉन लूज करणार, हा 1 इलेक्ट्रॉन गेन करणार. त्यामुळे Na पासून आपल्याला मिळत आहे Na प्लस आयन. इलेक्ट्रॉन त्यांनी लूज केलेला आहे, निगेटिव्ह चार्ज गेलेला आहे, म्हणजे मी असं बोलू शकते की इट इज नाउ मोर पॉझिटिव्ह. म्हणजेच काय इथे काय फॉर्म झालेला आहे, पॉझिटिव्ह आयन झालेला आहे. या ठिकाणी त्यांनी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेला आहे. इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असं म्हणजे आपण असं बोलू शकतो इथे निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज झालेला आहे आणि त्यामुळे इथे निगेटिव्ह आयन फॉर्म झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह आयन त्याला आपण बोलतो कॅटायन, निगेटिव्ह आयन त्याला आपण बोलतो ऍनायन. म्हणजे आपण असं बोलू शकतो या ठिकाणी कॅटायन फॉर्म झालेला आहे म्हणून इथे चार्ज पॉझिटिव्ह दाखवलेला आहे, या ठिकाणी ऍनायन फॉर्म झालेला आहे म्हणून इथे चार्ज निगेटिव्ह दाखवलेला आहे. याच्यावर आपण काय बोलू शकतो, हा होता मेटल, हा होता नॉन मेटल. मेटलने काय केलेलं आहे, मेटलने इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे, नॉन मेटलने इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे. सो मेटल फॉर्म कॅटायन बाय लुझिंग इलेक्ट्रॉन, नॉन मेटल फॉर्म ऍनायन बाय गेनिंग इलेक्ट्रॉन. मेटल जे असतात मेटलला आपण काय बोलतो, मेटलला आपण बोलतो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. मेटलला आपण काय बोलतो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि नॉन मेटलला आपण काय बोलतो इलेक्ट्रो निगेटिव्ह. नॉन मेटलला आपण काय बोलतो इलेक्ट्रो निगेटिव्ह. सो इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी इज एलिमेंट्स टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन टू फॉर्म पॉझिटिव्ह आयन. एलिमेंटची टेंडन्सी इलेक्ट्रॉन लूज करण्याची जेणेकरून तो कॅटॅन फॉर्म करू शकतो, या टेंडन्सीला आपण बोलतो इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. मेटल्स आर ऑलवेज इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्याच्या ऑपोजिट, इट इज टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन टू फॉर्म निगेटिव्ह आयन दॅट इज ऍनायन. आणि नॉन मेटल जे असतात ते असतात इलेक्ट्रो निगेटिव्ह. ठीक आहे, या सगळ्या टर्मचा अभ्यास आपण प्रिव्हियस क्लासमध्ये किंवा प्रिव्हियस चॅप्टरमध्ये केलेला होता. समजला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी यामध्ये एवढं लक्ष ठेवायचं. मेटल इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात, नॉन मेटल इलेक्ट्रो निगेटिव्ह असतात. आता आपल्याला बघायचं आहे ट्रेंड. ओके, ते तिथे समराइज फॉर्म मध्ये दिलेलं आहे. मेटल अँड नॉन मेटल. मेटल आपल्याला माहिती की मेटल इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात, नॉन मेटल इलेक्ट्रो निगेटिव्ह असतात. इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी म्हणजे काय, टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इझिली, दिस इज मेटॅलिक कॅरेक्टर. एखाद्या ॲटमची इलेक्ट्रॉन लूज करण्याची जी टेंडन्सी असते त्याला आपण बोलतो इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि त्याला आपण रिलेट करू शकतो मेटॅलिक कॅरेक्टर सोबत. याच्या ऑपोजिट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज ॲबिलिटी ऑफ ॲटम टू अट्रॅक्ट अँड गेन इलेक्ट्रॉन, दिस इज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. सो मेटल जे असतात हे नेहमी इलेक्ट्रॉन लूज करून पॉझिटिव्ह आयन फॉर्म करतात, नॉन मेटल हे इलेक्ट्रॉन गेन करून निगेटिव्ह आयन फॉर्म करतात. पॉझिटिव्ह आयन म्हणजे कॅटायन, निगेटिव्ह आयन म्हणजे ऍनायन. ओके, आता हे असं का होतं ते आपल्याला लगेच बघायचं आहे. फॉर मेटल्स ऑफ फ्यू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आपल्याला माहिती आहे की मेटल्समध्ये व्हॅलन्स किंवा आउटर मोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हे कमी असतात. फॉर एक्झाम्पल 1, 2, 3. लो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ऑल्सो मेटल्स हॅव लो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा कमी असतो, म्हणजेच काय आपण असं बोलू शकतो पुल किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असणार आहे. न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल मध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असणार आहे, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन काढून घेणं किंवा रिमूव्ह करणं इझी जाणार आहे, कारण तो तेवढा टाईटली तिथे पकडून ठेवलेला नाहीये. आणि त्यामुळे मेटल जे असतात हे नेहमी इलेक्ट्रॉन इझिली लूज करून कॅटायन फॉर्म करतात. अँड हेन्स metals lose electron easily to form cation and this is nothing but metallic character आणि ज्याला आपण रिलेट करू शकतो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सोबत. सिंपल आहे. नॉन मेटल्स मध्ये दे हॅव मोर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आपण बघितलेलं क्लोरीन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जसे होते त्यामध्ये 7. सो नॉन मेटल्स दे हॅव मोर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड हाय इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. सो देअर इज स्ट्रॉंग पुल. याच्या ऑपोजिट या ठिकाणी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा हाय असतो, म्हणजेच काय ते टाईटली होल्ड केलेलं असतं आणि त्यामुळे ते लूज करणं पॉसिबल नसतं. इन्स्टेड द ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन, त्याऐवजी ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून कॅटॅयन फॉर्म करतात आणि यालाच आपण काय बोलतो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर विच वी कॅन रिलेट विथ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे पिरियॉडिक ट्रेंड अक्रॉस पिरियड्स अँड ग्रुप. जर आपण पिरियडचा विचार केला, अगेन सेम एक्झाम्पल घेतलेलं आहे. पहिले 20 एलिमेंट कन्सिडर केलेले आहे. जर आपण पिरियडच्या अलॉंग गेलो, म्हणजेच काय जर आपण लेफ्ट टू राईट गेलो, ठीक आहे, लेफ्ट टू राईट जर आपण मूव्ह झालो तर आपल्याला माहिती आहे की पिरियडच्या अलॉंग काय होतं, नंबर ऑफ शेल इन्क्रीज होत नाही, सेम शेलमध्ये इलेक्ट्रॉन ऍड होत आहे. पिरियडच्या अलॉंग ॲटॉमिक नंबर एक एकने इन्क्रीज होत आहे. सो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड नंबर ऑफ शेल रिमेन सेम. शेल सारखेच आहे, इथे के आणि एल शेल होता, इथे के एल एम शेल होत्या. अलॉंग द पिरियड नंबर ऑफ शेल्स रिमेन सेम. न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस अँड ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस. आपण हे सुद्धा बघितलेलं की जसं आपण लेफ्ट टू राईट जातो तशी तशी ॲटॉमिक रेडियस ही कमी होत जाते. न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतं आणि ॲटॉमिक रेडियस ही कमी होते. सो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस आणि लुझिंग इलेक्ट्रॉन बिकम डिफिकल्ट. जसं जसं आपण पुढे जाऊ ॲटॉमिक रेडियस कमी होणार आहे, म्हणजे आपण असं बोलू शकतो की न्यूक्लियस आणि हा जो आउटर मोस्ट शेलमध्ये असणारा जे इलेक्ट्रॉन आहे याच्यामध्ये असणारा डिस्टन्स कमी होत आहे, किंवा मी असं बोलू शकते की त्यामध्ये असणारा
पुल किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होत आहे, म्हणजेच काय इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत आहे. हे समजलं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय इन्क्रीज होत आहे, कारण जसं जसं आपण लेफ्ट टू राईट जात आहोत सेंटरमध्ये असणारा किंवा पॉझिटिव्ह चार्ज तर इन्क्रीज होतच आहे, साईज कमी होत आहे, म्हणजे मी असं बोलू शकते की हे डिस्टन्स कमी होत आहे. डिस्टन्स जेवढं कमी असणार आहे तेवढा हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा जास्त असणार आहे, आणि म्हणून लेफ्ट टू राईट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस, हेन्स लुझिंग इलेक्ट्रॉन बिकम डिफिकल्ट. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत आहे म्हणजेच काय आउटर मोस्ट शेलमध्ये असणार इलेक्ट्रॉन आता अजून जास्त टाईटली पकडून ठेवला जात आहे, तो इलेक्ट्रॉन लूज करणं आता डिफिकल्ट जाणार आहे, आणि म्हणून इलेक्ट्रॉन लूज करणं डिफिकल्ट जात आहे. याचाच अर्थ काय आपण असं बोलू शकतो की मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतो, कारण मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय इलेक्ट्रॉन मेटल काय करतं इलेक्ट्रॉन लूज करतं. जसं आपण लेफ्ट टू राईट जात आहोत तसं तसं इलेक्ट्रॉन लूज करणं डिफिकल्ट होत आहे, म्हणजेच काय मेटॅलिक कॅरेक्टर इथे कमी होत आहे, किंवा मी असं बोलू शकते नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इथे इन्क्रीज होत आहे. सो फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. त्यामुळेच बघा लेफ्ट टू राईट ह्या साईडला मेटल असतं, जसं जसं आपण पुढे जातो तसं तसे नॉन मेटल आपल्याला मिळत आहे. जसं जसं आपण लेफ्ट टू राईट जातो तसं तसे नॉन मेटल मिळत आहे. का कारण लेफ्ट टू राईट जाताना न्यूक्लिअर चार्ज ते इन्क्रीज होतो, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो, ॲटमची साईज रिड्यूस होते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा सुद्धा इन्क्रीज होतो. त्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजेच काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज झालेला आहे. आउटर मोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन आता अजून जास्त टाईटली पकडून ठेवलेले आहे, त्यामुळे ते लूज करणं डिफिकल्ट जातं, म्हणजेच काय मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. ठीक आहे, परत एकदा रिवाइज करूया. फ्रॉम लेफ्ट टू राईट नंबर ऑफ शेल्स रिमेन सेम, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस अँड ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस अँड हेन्स लुझिंग इलेक्ट्रॉन बिकम डिफिकल्ट अँड देअरफॉर मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. आता अलॉंग द पिरियड आपण कन्सिडर केला डाऊन द ग्रुप, यामध्ये काय होणार आहे जर आपण एक ग्रुप कन्सिडर केला, लेट्स हा ग्रुप कन्सिडर केला, यामध्ये काय तुम्हाला दिसत आहे प्रत्येक ठिकाणी एक एक नवीन शेल ऍड होताना दिसत आहे. सो डाऊन अ ग्रुप that is element belonging to the same group, a new shell is added, increase distance from the nucleus. जसं जसं आपण खाली येतो नवीन एक एक शेल इन्क्रीज होत आहे, त्यामुळे काय होतं सेंटर आणि आउटर मोस्ट शेल यामध्ये असणार हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स इन्क्रीज होत आहे, किंवा आपण ॲटॉमिक रेडियसच्या पॅटर्न मध्ये बघितलं की जसं आपण खाली येतो तसे तसे ॲटॉमिक रेडियस ही इन्क्रीज होते, ॲटॉमिक रेडियस ही इन्क्रीज होत जाते डाऊन दी ग्रुप. न्यू शेल इज ॲडेड, इन्क्रीज डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस अँड हेच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस. डिस्टन्स जेवढं वाढणार आहे तेवढं न्यूक्लिअर चार्ज किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होणार आहे कमी होणार आहे. जेवढं सेंटरपासून दूर जाऊ आपण तसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होणार आहे कमी होणार आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी होणार आहे म्हणजेच काय आता इलेक्ट्रॉन जे ह्या शेलमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स असणार आहे हे इलेक्ट्रॉन आता लूजली तिथे ठेवलेले आहेत, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन लूज करणं आता इझी जाणार आहे, किंवा ते इलेक्ट्रॉन काढून टाकणं इझी जाणार आहे. इलेक्ट्रॉन काढून टाकणं म्हणजेच काय आपण ज्याला बोलतो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. याचाच अर्थ काय जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं इलेक्ट्रॉन लूज करण्याची कॅपॅसिटी इन्क्रीज होणार आहे, म्हणजेच काय मेटॅलिक कॅरेक्टर डाऊन द ग्रुप इन्क्रीज होणार आहे, किंवा आपण असं बोलू शकतो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, समजते. सो न्यू शेल इज ॲडेड, इन्क्रीज डिस्टन्स फ्रॉम द विच इन्क्रीजेस डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस, हेन्स इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस अँड हेन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिकम इझियर टू लूज अँड देअरफॉर मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, आणि त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. क्लिअर आहे. जर कन्फ्युजन असेल तर आपण परत एकदा रिवाइज करूया. बघा आपल्याला आपण काय बघत आहोत, आपल्याला बघायचं आहे की मेटल आणि नॉन मेटल सोबत किंवा त्या कॅरेक्टरिस्टिक सोबत काय होतं. आपण बघितलेलं की ह्या साईडला मेटल असतात, त्यानंतर इथे मेटलॉइड असतात आणि त्या साईडला नॉन मेटल असतात. मग आपण असं बोलू शकतो पिरियडच्या अलॉंग आपण जसं जसं पुढे जाऊ अलॉंग दी पिरियड मेटलचं ट्रान्झिशन नॉन मेटलमध्ये होत आहे, म्हणजे मी असं बोलू शकते मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होतं आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. तेच आपण अलॉंग दी पिरियड बघितलेलं आहे. जर मी एक पिरियडचा विचार केला, लेट्स से या पिरियडचा विचार केला, यामध्ये असणार जर मी एलिमेंटचा विचार केला, मला माहिती आहे की जसं जसं आपण पुढे पुढे जातो तसं तसं ॲटॉमिक नंबर 1 ने इन्क्रीज होतो. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झालेला आहे, नवीन इलेक्ट्रॉन ऍड होत आहे, बट हा नवीन इलेक्ट्रॉन सेम शेलमध्ये ऍड होत आहे. इथे नवीन शेल ऍड होत नाहीये, सेम शेलमध्ये इलेक्ट्रॉन ऍड होत आहे, आणि त्यामुळे काय होतं जसं जसं आपण पुढे जाऊ तसं त्याची ॲटॉमिक रेडियस सुद्धा कमी होत चाललेली आहे. त्यानंतर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जचा अर्थ काय असतो, न्यूक्लियस आणि जी आउटर मोस्ट शेलमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन असतो याच्यामध्ये किती फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. साईज कमी होत आहे, न्यूक्लियस ही आउटर मोस्ट शेल, न्यूक्लियस आउटर मोस्ट शेल, न्यूक्लियस आउटर मोस्ट शेल. डिस्टन्स जेवढं कमी असणार आहे तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असणार आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे कशामधलं, न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेलमध्ये असणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. म्हणजेच काय आपण असं बोलू शकतो की न्यूक्लियस आता त्या इलेक्ट्रॉनला टाईट पकडून ठेवत आहे. टाईट पकडून ठेवत आहे म्हणजे आता हे इलेक्ट्रॉन लूज करणं काय होणार आहे, डिफिकल्ट होणार आहे.
मेटलचं कॅरेक्टर काय असतं, मेटल इलेक्ट्रॉन इझिली लूज करतात. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसे लूज करणं डिफिकल्ट जाणार आहे. म्हणजेच काय, मेटॅलिक कॅरेक्टर आता कमी होत चाललेलं आहे. म्हणूनच आपण असं बोलू शकतो की फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं, किंवा इन अदर वे आपण असं बोलू शकतो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. ठीक आहे. सेकंड केस, जर आपण ग्रुपचा विचार केला, ज्यावेळेस आपण ग्रुपच्या अलॉंग जातो तर आपण बघितलेलं की जसं जसं आपण खाली जातो ऍटॉमिक रेडियस ही इन्क्रीज होत जाते. ठीक आहे. का, कारण एक एक नवीन नवीन शेल इथे ऍड होत आहे. त्यामुळे ऍटॉमिक रेडियस म्हणजे सेंटर आणि आउटरमोस्ट शेल मध्ये असणार डिस्टन्स, हे डिस्टन्स हळूहळू इन्क्रीज होत आहे. डिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे, हा सेंटर न्यूक्लियस आणि हा आउटरमोस्ट शेल मध्ये असणार इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये असणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन आता काय होणार आहे, कमी होणार आहे. का, कारण डिस्टन्स वाढल्यानंतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, हा आता एवढा टाइटली या न्यूक्लियसला पकड, हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, हे इलेक्ट्रॉन्स हा न्यूक्लियस एवढा टाइटली आता पकडून ठेवत नाहीये. म्हणजे हे इलेक्ट्रॉन लूज करणं इझी जाणार आहे. इलेक्ट्रॉन लूज करणं म्हणजेच काय, मेटॅलिक कॅरेक्टर. आणि म्हणून जसं जसं आपण खाली जातो तसं तसं इलेक्ट्रॉन लूज करणं इझी जातं, आणि म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर डाऊन द ग्रुप इन्क्रीज होतं. ठीक आहे. लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं, आणि टॉप पासून बॉटम कडे जर आपण ग्रुपचा विचार केला तर मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. ठीक आहे. सो आता हे सगळं आपण एका समरीच्या फॉर्म मध्ये या टेबलमध्ये बघू शकतो. पिरियडिक टेबल दाखवलेला आहे. पिरियडिक ट्रेंड आपण काय काय बघितले. पहिला ट्रेंड आपण काय बघितला होता, पहिला ट्रेंड आपण व्हॅलन्सीचा बघितला होता. आपण काय म्हणत होतो, पिरियडच्या अलॉंग म्हणजे हॉरिझॉन्टली जर आपण मूव्ह झालो, पहिला ट्रेंड कसला होता, व्हॅलन्सी. पिरियडच्या अलॉंग जर आपण मूव्ह झालो तर व्हॅलन्सी कशी चेंज होते, 1 2 3 4 3 2 डॅश डॅश, म्हणजे आता इन्क्रीज होते आणि परत डिक्रीज होते अलॉंग दी पिरियड. जर आपण ग्रुपच्या अलॉंग विचार केला, म्हणजे एकाच ग्रुपमध्ये असणार सगळे एलिमेंट कन्सिडर केले, तर लगेच आपल्या डोळ्यासमोर तो पिक्चर आला पाहिजे की प्रत्येक एलिमेंटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होते. याचा अर्थ काय, व्हॅलन्सी ही कॉन्स्टंट राहत होती किंवा व्हॅलन्सी ही सेम होती. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आपण बघितला ऍटॉमिक रेडियस. ऍटॉमिक रेडियस साठी लगेच डोळ्यासमोर पिक्चर आलं पाहिजे, हे फ्रॉम लेफ्ट टू राईट ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होते. का डिक्रीज होते त्याचे रिझन सुद्धा आपल्याला आठवलं पाहिजे. आणि याच्या ऑपोजिट असतं ज्यावेळेस आपण ग्रुपच्या अलॉंग जातो. त्यामुळे जर मी पिरियडच्या अलॉंग गेले ऍटॉमिक रेडियस साठी, ऍटॉमिक रेडियस और साइज अलॉंग द पिरियड ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होते, आणि अलॉंग द ग्रुप जर आपण बघितली ऍटॉमिक रेडियस काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे अशा पद्धतीने काहीतरी पॅटर्न आपल्याला मिळणार आहे. आणि त्यानंतर थर्ड आपण बघितलं मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे अलॉंग द पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. इथे मेटल असतं आणि या साईडला नॉन मेटल असतं, म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर इथे डिक्रीज होतं. आणि जर आपण ग्रुपच्या अलॉंग गेलो तर इथे किंवा वर्टिकली जर आपण बघितले एका ग्रुपमध्ये असणारे एलिमेंट कन्सिडर केले तर या ठिकाणी ऑपोजिट बिहेवियर आपल्याला मिळतं. म्हणजेच काय, मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीज. का, कारण साईज इन्क्रीज होत जाते, त्यामुळे आउटरमोस्ट शेल मध्ये असणारा इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतं. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन काढून टाकणे इझी जातं. इलेक्ट्रॉन काढून टाकणं म्हणजेच काय, मेटल किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणून डाऊन द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. सो व्हॅलन्सी इथे मेन्शन नाही केलेली. सेकंड, फर्स्ट इज डिक्रीजिंग ऍटॉमिक रेडियस. जर आपण लेफ्ट टू राईट गेलो तर ऍटॉमिक रेडियस ही डिक्रीज होते. देन इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. जर आपण लेफ्ट टू राईट गेलो, मेटलचं हळूहळू ट्रान्झिशन नॉन मेटल मध्ये होतं. याचाच अर्थ काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं आणि मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. ठीक आहे. हे तुम्ही असं लिहू शकता, लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. किंवा आपण असं बोलू शकतो मेटल म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, त्यामुळे लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते. याचाच अर्थ काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेफ्ट टू राईट इन्क्रीज होते. ठीक आहे, समजलं. त्यानंतर जर आपण हे झालं अलॉंग द पिरियड, अलॉंग जर ग्रुप आपण कन्सिडर केले किंवा डाऊन द ग्रुप आपण कन्सिडर केला, जसं आपण खाली जातो तशी ऍटॉमिक रेडियस काय होते, इन्क्रीज होते. इथे जे आपल्याला फीचर मिळालं त्याच्या ऑपोजिट फीचर आपल्याला खाली मिळणार आहे. ऍटॉमिक रेडियस कमी होते. त्यानंतर डाऊन द ग्रुप आपण बघितलं की मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत आहे. आपण असं बोलू शकतो, डाऊन द ग्रुप इट इन्क्रीजेस मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच काय, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, त्यामुळे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीज होते. याच्या ऑपोजिट आपण असं बोलू शकतो, डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा कमी होतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे ट्रेंड इथे लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, सिंपल आहे. आता एक लास्ट पार्ट राहिलेला आहे चॅप्टरचा, दॅट इज ग्रेडेशन इन ग्रुप 17 हॅलोजन फॅमिली. अगदी छोटासा टॉपिक आहे. हॅलोजन फॅमिली, हॅलोजनचा अर्थ आपण आधीच डिस्कस केलेला, हॅलोजन
सॉल्ट फॉर्म करणारे जे एलिमेंट्स असतात म्हणजे मेटल सोबत रिॲक्ट करून जे सॉल्ट फॉर्म करतात ते हॅलोजन फॅमिलीला बिलॉंग करतात किंवा ह्या ग्रुपला ते बिलॉंग करतात. हॅलोजन दॅट इज ग्रुप 17. यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहे? फॉर एक्झाम्पल फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे. जर तुम्ही यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला तो नेहमी या फॉर्म मध्ये आहे, F2, Cl2, Br2 and I2. So all halogen exist as diatomic molecule. General formula is X2. Diatomic molecule म्हणून ते एक्झिस्ट करतात. डाऊन द ग्रुप देअर फिजिकल स्टेट चेंजेस. जसं आपण खाली जाऊ त्याची फिजिकल स्टेट ही चेंज होते. फॉर एक्झाम्पल फ्लोरीन गॅसेस स्टेटमध्ये आहे, क्लोरीन गॅसमध्ये आहे, ब्रोमीन लिक्विडमध्ये आहे आणि आयोडीन सॉलिडमध्ये आहे. जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं बघा स्टेट चेंज होत आहे. गॅस आहे, त्यानंतर लिक्विड आहे आणि त्यानंतर सॉलिड आहे. बस एवढी एक डायग्राम तुम्हाला किंवा एवढी फिगर तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे.